हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठी जागा आरक्षित आहे. मात्र या आरक्षित जागेवरती जालंधर कदम या व्यक्तीनं अतिक्रमण करून इमारत बांधली आहे, असा आरोप पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानं केलाय. हे अतिक्रमण तात्काळ हटवावं यासह अन्य मागण्यांसाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या प्रीतम मोरे, तानाजी तासगावकर, राज ऐरेकर यांनी 18 मे पासून पेठवडगाव नगरपालिका चौकात साखळी उपोषण सुरू केलंय. पेठ वडगाव या शहरामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्ण आकृती पुतळा हा बाबासाहेब आंबेडकर यांची नियोजित जागा आहे, या ठिकाणी व्हावा आणि त्या ठिकाणचे जे अतिक्रमण आहे ते नगरपालिकेने तात्काळ काढण्यात यावे. त्याचप्रमाणे 70 बळ ही वडगाव नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी असणारी आरक्षित जागा आहे. या जागेमध्ये ज्यांनी अतिक्रमण केलेलं आहे ते अतिक्रमण काढावं. ती जी जागाची किंमत आज बाजारभावाप्रमाणे 25 लाख रुपये गुंठ आहे. त्या ठिकाणी त्या व्यक्तीने 4.5 गुंठ ही जागा बळकवण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्या जागेमध्ये त्यांनी घर म्हणजे बांधकाम केलं आहे आणि बांधकाम करून त्या ठिकाणी भाडे करू आज ठेवलेले आहेत आणि आज त्या ठिकाणी ते भाडे वसूल करत आहेत. अंदाजे जवळजवळ कोटी 1.5 कोटीची ही प्रॉपर्टी आहे आणि ही प्रॉपर्टी बळकवण्याच्या हेतूनेच त्यांनी त्या ठिकाणी अतिक्रमण केलेलं आहे. तर ते अतिक्रमण काढून त्या जाग्यावर पेठ वडगाव येथील नागरिकांना व महिलांसाठी व्यायामशाळा चालू करावी अशी आमची मागणी आहे. या आंदोलनाला भारतीय जनता पार्टी, अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष तय्यब कुरेशी, युवा सेनेचे सौरभ बुढे, भाजपचे संतोष माळी, चंद्रकांत सोनवणे, नसरुद्दीन सुतार यांनी भेट देऊन पाठिंबा दिलाय.